अंबरनाथमध्ये उल्हास नदीतून MIDCच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उपसा करणारी जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा खंडित झालाय। या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय। मात्र यामुळे पुढील 24 तास MIDCकडून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। अंबरनाथच्या जांभूळ गावात MIDCचं 12वी जलशुद्धीकरण केंद्र आहे। या जलशुद्धीकरण केंद्रात उल्हास नदीतून पाणी उपसा करून आणला जातो आणि जलशुद्धीकरण करून ते पाणी अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे, आनंदनगर MIDC, तळोजा MIDC या भागाला पुरवला जातो। मात्र नदीतून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणारी 40 वर्ष जुनी जलवाहिनी फुटल्याने जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे। या जलवाहिनीच्या दुरुस्तीला 24 तास लागणार असून तोपर्यंत 12वी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्र, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, आनंदनगर MIDC, तळोजा MIDC या संपूर्ण भागाचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।